नमस्कार. आज 26 जुलै 2022 कारगिल विजय दिवस याच्या निमित्ताने सर्वप्रथम आपणा सर्वांस शुभेच्छा देतो. आणि सर्वप्रथम या कारगिलच्या युद्धाच्या अनेक आठवणी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. सर्वप्रथम या कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या आपल्या सर्व सैनिकांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आणि खरं म्हणजे आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना भारतीय शूरवीरांची शौर्यगाथा ज्याला म्हणता येईल, कारगिल विजय दिवस आणि भारतामध्ये ज्या छुपा युद्धाला पाकिस्तानने सुरुवात केली होती आणि पाकिस्तानवर विजय मिळवत भारतीय सैन्याने त्याच्यासोबत एअरफोर्सच्या आपल्या जाबाज सर्व जवानांनी ज्या युद्धामध्ये विजय मिळवला तो दिवस होता 26 जुलै 1999. मग कारगिलमध्ये काय घडलं, कसं घडलं, काय होतं कारगिल, या आजच्या तरुण पिढीला हे कारगिल समजलं पाहिजे म्हणून कारगिल विजय दिवस हा साजरा केला जातो. संपूर्ण देशभरामध्ये या युद्धामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या परिवारांच्या त्यांच्या सर्व लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आणि म्हणून एका कवितेमधून आपण व्यक्त करणार आहोत की भारतीय शूरवीरांची शौर्यगाथा म्हणजे काय. जो जीते हैं देश के लिए, जो जीते हैं देश के लिए, वो देश के लिए अपना लहू बहाते हैं. माँ भारती के चरणों में अपना शीश चढ़ाकर देश की लाज बचाते हैं. परवाह नहीं करते अपनी जान की, परवाह नहीं करते अपनी जान की, देश के लिए हंसते हंसते अपनी जान लुटा देते हैं. ऐसे भारतीय सेना के जाबाज वीरों को आज कारगिल विजय दिवस के उपलक्ष्य में हम शत नमन करते हैं. आणि आजच्या आपल्या या कार्यक्रमामध्ये विशेष करून ज्यांनी कारगिल युद्धाचा थरारक अनुभव स्वतः सैनिक म्हणून घेतला, अदम्य साहस, दुर्गम्य अशा परिसरामध्ये ज्याला देशभक्ती, देशप्रेम, निष्ठा, साहस, त्याग अशा सर्व पद्धतीमध्ये आपल्या स्वतःच्या प्राणांचं बलिदान जरी झालं पण हा देश सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून प्रयत्न करणारे आपले साहसी वीर आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. आणि त्यांची ओळख मी आपल्यासमोर करून देणार आहे. आपल्या सोबत आज आहेत कमांडो पांडुरंग गोविंद आंबरे, ज्यांचा जन्म या कोकणामध्ये झाला. मराठी मुलकामध्ये, मराठी मातीमध्ये त्यांचा जन्म झाला, त्या गावामध्ये खेडमधील गुंदे गावामध्ये. आणि असामान्य असं कर्तृत्व त्यांनी कमांडो म्हणून भारतीय सैन्यामध्ये कमावलं. एक नाही तर अनेक ऑपरेशन्समध्ये भाग घेतले. ऑपरेशन्स राहिनो आसाम, ऑपरेशन ऑर्चिड नागालँड, ऑपरेशन रक्षक जम्मू काश्मीर, ऑपरेशन विजय कारगिल, ऑपरेशन हिफाजत मणिपूर, ऑपरेशन हिफाजत 1 मणिपूर, जॉईंट ऑपरेशन्स इंडिया भूतान. आणि मग त्याच्यानंतर भूतानमध्ये आपल्या जवळजवळ 24 वर्षाच्या भारतीय सैन्य दलाच्या नोकरीमधून ते निवृत्त झाले. असे कमांडो पांडुरंग गोविंद आंबरे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. आपल्यासोबत पुन्हा एकदा कोकणाचे सुपुत्र, खेडमधून आलेले, जसं मी म्हटलं की मराठी मुलकामध्ये सैनिक हा अक्षरशः जिवंतपणाने आपलं आयुष्य जगत असतो. आपण म्हणतो पंजाब, उत्तर प्रदेश, चंदीगड, हरियाणा, राजस्थान, बिहार, मणिपूर, मेघालय, मिझोराम सर्व देशामधून सैनिक येत असतात. पण आपल्या कोकणामधून, मराठी मुलकामधून, मराठी अस्सल मातीमधून आलेले, खेडमधून, शिवतर गावामधून आलेले कमांडो मधुसूदन सुर्वे, शौर्य चक्र विजेते आज आपल्यासोबत आहेत. आणि मधुसूदन सुर्वे यांची कथा, यांची गाथा ही आपण कदाचित ऐकली असेल, टी व्हीवर बघितली असेल, वृत्तपत्रांमधून वाचली असेल. एक नाही तर अनेक ऑपरेशनमध्ये त्यांनी भाग घेतला. म्हणजे कारगिलच्या युद्धामध्ये तर होतेच, पण कारगिल युद्धानंतर जेव्हा ते जखमी झाले, ऑपरेशन हिफाजतमध्ये आतंकवाद्यांच्या असलेल्या एका घरामध्ये जवळजवळ 20-25 आतंकवादी असताना सुद्धा स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता त्या आतंकवाद्यांच्या गडामध्ये जाऊन हातबॉम्ब फेकून सतत होणाऱ्या गोळीबारामधून सुद्धा स्वतःला वाचवत मागे येऊन पुन्हा अटॅक करणारे हेच आपले कमांडो मधुसूदन सुर्वे. एक नाही, दोन नाही तर जवळजवळ 11 गोळ्या पायावर झेलल्या. दुसऱ्या पायामध्ये 7 गोळ्या गेल्या. तरी सुद्धा सतत त्या आतंकवाद्यांबरोबर लढत असताना त्या आतंकवाद्यांना खतम करण्याचं काम, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की आतंकवाद्यांचा खात्मा केला,
पण आपला पाय गमवावा लागला आणि आज आपल्यासोबत असे साहसी वीर आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. मी आपल्या दोघांचं खऱ्या अर्थाने आमच्या या स्टुडिओमध्ये आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद सर. आणि कारगिलच्या युद्धाच्या त्या आठवणी ज्याला तुम्ही स्वतः दोघे कारगिलला सामोरे गेलात आणि कारगिल कसं घडलं तर आपल्या सर्व दूरदर्शन बघणाऱ्या प्रेक्षकांना हे माहिती असेल की कारगिल घडण्याच्या मागचं कारण होतं म्हणजे पाकिस्तानच्या सैन्याने कारगिलच्या क्षेत्रामध्ये, मग कारगिल असेल, द्रास असेल, बटालिक असेल, मुश्को व्हॅली असेल, या व्हॅलीमध्ये जेव्हा बर्फ खूप पडतो तेव्हा भारतीय सैन्य त्या उंचावरच्या पर्वतांमधून हळूहळू खाली येतं आणि खालच्या बेस कॅम्पला थांबतं. अशा वेळेला पाकिस्तानांनी आपलं सैन्य तिथे घुसवलं आणि घुसवल्यानंतर आपल्या सगळ्या चौक्या, आपले बंकर, आपली शिखरं ही अशा पोझिशनला त्यांनी ताब्यात घेतली की जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा त्यांची पोझिशन अशी होती की ते डोंगरावर बसले होते आणि आपलं सैन्य खालून चढत होतं, जे आपल्या आता पाठीमागच्या चित्रांमध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळे सुर्वे साहेबांना माझी विनंती आहे की हे कारगिल जेव्हा घडलं, तुम्ही स्वतः त्या कारगिलच्या ऑपरेशनमध्ये गेलात, कॅप्टन सौरभ कालियाची पार्टी ही गायब झाली, त्यांना किडनॅप केलं गेलं, तर अशा वेळेला जेव्हा तुम्ही कारगिलमध्ये गेलात तेव्हा तुमच्या मनामध्ये काय आलं? सर्वप्रथम कारगिल दिवसांच्या आपल्या सगळ्यांना देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. आपण हा कारगिल दिवस 23वा कारगिल दिवस आपण सादर करत आहोत आणि खरोखरच सर तुम्ही जो प्रश्न जो विचारलात की तुमच्या मनामध्ये काय आलं, आमच्या मनामध्ये फक्त एकच होतं की देशाचे जे पाकिस्तानने जे आमच्यावरती अटॅक केलेला आहे त्यांना आम्हाला खदेडायची होती, त्यांना मारायचं होतं आणि आमच्या ज्या पोस्ट आहेत ते आम्हाला पुन्हा आमच्या देशामध्ये आम्हाला पुन्हा त्यांना सामील करून घ्यायचं होतं. त्याच्यामध्ये खूप म्हणजे असं खडतळ वातावरण, मौसम साथ देत नव्हता आणि ॲक्च्युअली म्हणजे आम्ही पाकिस्तानवरती हाईटवरती बसलो आहे, आम्ही जमीन लेवलवरती चालतो आहे, वरती पॉईंटवरती बसलेला जो त्यांचा आतंकवादी किंवा त्यांचा सैनिक जे आहे ते आम्हाला नेमकं टिपत होतं आणि आम्ही ज्यावेळेला खालून वरती चढत होतो त्यावेळेला खूप म्हणजे असं संघर्ष करावं लागलं की आड मिळत नव्हती. कारण वरून जर पोस्टने फायर केलं तर आपल्याला कुठेतरी आपला बचावासाठी थांबावं लागेल आणि तिकडे थांबलं की असे म्हणजे टोकदार दगड आहेत, तिकडे बर्फ आहे आणि त्याच्यामधून एवढी मुश्किलने आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. अशा वेळेला मनामध्ये आलं असेल ना की अशा उंच पर्वतावर चढायचं आहे, चारी बाजूने बर्फ पडतोय आणि आपल्या त्या रशीच्या माध्यमातून आपल्याला वर चढायचं, एका बाजूला खांद्याला बंदूक, एका बाजूला मॉर्टर. अशा वेळेला तुमच्या मनामध्ये प्रश्न आला की नाही की जेवायचं कुठे किंवा खायचं कुठे, पाणी कुठे प्यायचं? नाही सर, त्यावेळेला जेवणाची चिंता नसते, पाण्याची चिंता नसते. मला फक्त माझं टार्गेट आहे की मला विजय हासिल करायचा आहे त्या पहाडीवरती आणि त्यावेळेला ताण भूक सर्व हरवलेली असते. कारण सर्वांचा जोश तोच आहे की माझा जो तिरंगा आहे तिथं मला जोपर्यंत मी फडकवत नाही त्या माझ्या पोस्टवरती तोपर्यंत मला ताण भूक नको. माझा टार्गेट फक्त तेवढंच आहे की मला फक्त विजय हासिल करायचा आहे. जसं सुर्वे साहेब आता म्हणत होते, असं म्हटलं जातं की यांच्या बॅगेमध्ये जर 4 पुऱ्या असतील तर आणि बटाट्याची भाजी असेल तर ते 4 पुऱ्या आणि भाजीसुद्धा हे बाजूला काढून ठेवतात आणि त्याच्याऐवजी 2 हातबॉम्ब घेऊन जातात. कारण का जगलो वाचलो तरीसुद्धा या देशासाठी लढायचं आहे, ह्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपलं बलिदान झालं तरी चालेल, आपला तिरंगा सतत फडकत राहिला पाहिजे म्हणून प्राणपणाने लढणारे हे सैनिक आज आपल्यामध्ये आहेत. तुम्हाला काय वाटलं असेल जेव्हा पांडुरंग आंबरे साहेब आपण गेलात आणि अशा ह्या बर्फाच्छादित डोंगरावर आपल्याला चढायचं आहे आणि चढत असताना आपण घसरू, इथून गोळी येईल, गोळी लागेल आणि आपण शहीद होऊ, आपल्या घरामध्ये असलेली आपली पत्नी असेल, आपली मुलं असतील, आई असेल, वडील असेल, यांचं काय होईल असा विचार कधी आला मनात? नमस्कार. मी सर्वप्रथम 23व्या कारगिल विजय दिवस निमित्त समस्त भारतवासियांना शुभेच्छा देतो. सरांनी जो प्रश्न विचारला, सर्वप्रथम माझं जे युनिट आहे 21 पॅरा स्पेशल फोर्स, आम्ही जोरहाटमध्ये आसाम नॉर्थ ईस्टमध्ये आम्ही डिप्लॉय होतो. त्यावेळेला ज्यावेळेला हे एप्रिल एंडिंगच्या वेळेला कारगिल वॉर सुरू व्हायचं हे झालं, 3 मेला कारगिल वॉर ऑलरेडी डिक्लेअर केलं गेलं. आम्हाला जोरहाट एअरपोर्ट स्टेशनवरून IL-76 याने डायरेक्ट उधमपूर इथे आम्हाला लँडिंग केलं गेलं. आमच्या पूर्ण बटालियन होते त्यावेळेचे, आमचे कमांडिंग ऑफिसर
कर्नल आजे क्रेस्टो कीर्तिचक्र हे होते. आम्ही सर्व बटालियन आमची नॉर्थ ईस्टवरून JNKला आली, त्यामुळे आमचा अनुभव म्हणजे वातावरणाचा अनुभव खूप वेगळा होता. जो आसामचं वातावरण आणि JNKचं वातावरण खूप डिफरंट होतं, कारण आसाममध्ये त्यावेळेला गरमीचं सीझन होतं आणि JNKमध्ये आलो, जम्मूमध्ये आलो त्यावेळेला खूप थंडीचं वातावरण होतं. आम्ही उधमपूरवरून ज्या वेळेला श्रीनगरला गेलो त्यावेळेला जो उधमपूरचा आणि श्रीनगरचा जो वेळ जो होती ती कमीत कमी 1 दिवसाचा वेळ लागत होता कॅनवायनी जायचं. कारण त्यावेळेला ज्यावेळेला युद्ध डिक्लेअर झालं त्यावेळेला खूप सारी सेना, भारतीय सेना, कारण हे युद्ध जे आहे एका कुठल्या युनिटनं किंवा यांना जिंकलेलं नाही आहे. कारण युद्ध ज्या वेळेला सुरू होतं त्या चेनमुळे सर्व युद्ध एकाच कामाला येतात, त्यानं ते युद्ध जिंकलं जातं. म्हणजे त्यामध्ये RT पण आली, त्यामध्ये तुमची ASC पण आली, गाड्या कॅनवाय आल्या, ह्या सर्व त्या नॅशनल हायवे जम्मू टू श्रीनगरच्या याच्यावरती कंटिन्यू चालवत होती. प्रायव्हेट गाड्यांना सर्व त्यावेळेला बंदी होती. आम्ही जेव्हा उधमपूरवरून श्रीनगरला गेलो त्यावेळेला श्रीनगर ट्रान्झिट कॅम्पमध्ये एवढी परिस्थिती खराब होती की जेवण मिळणं किंवा एखादा स्लिपिंग बॅग मिळणं पण त्यावेळेला प्रॉब्लेम होतं. परंतु कारण खूप सारी सेना होती, सैनिक जवान तिथे होते, एका युनिटला ते पुढे जात होते. कारण असं झालं नाही पाहिजे की MT ॲक्सिडेंट झालं किंवा काय आलं, त्याची पण दक्षता त्यावेळेला घेतली जात होती. म्हणून आम्हाला जे आहे, आम्हाला ज्या वेळेला आम्ही श्रीनगरला पोचलो दुसऱ्या दिवशी आम्हाला स्पेशल फोर्सची नॉर्थ ईस्टमधून युनिट आल्यामुळं त्या युनिटला आम्हाला पहिल्यांदा काढण्यात आलं. आम्ही ज्या वेळेला श्रीनगर टू कारगिलला जायचा वेळ होतो त्यावेळेला कॅप्टन मोडवरून सर्वात फर्स्टमध्ये गुमरी हे ठिकाण असं होतं की त्या ठिकाणी सर्व इंडियन आर्मीचे जेवढे पण खालून श्रीनगरवरून जवान तिथे जायचे, तिथे त्यांचं एरिया क्लायमेटेशन व्हायचं. आता एरिया क्लायमेटेशन म्हणजे तुम्ही दुसऱ्या वातावरणातून दुसऱ्या वातावरणामध्ये जाता, तुमच्या शरीराला त्याची सवय झाली पाहिजे, नाहीतर तुम्ही आजारी पडाल. आपण युद्धाला चाललेलो आहे, आजारी पडल्यानंतर परत हॉस्पिटलायझेशन आलं, त्याच्यासाठी कमीत कमी 4 ते 5 दिवस आपल्याला क्लायमेटेशन केलं. तुम्ही जेव्हा चढत होतात म्हणजे तुम्हाला ज्या बेस कॅम्पवरून वर जायला सांगितलं होतं त्यावेळचं वातावरण, तिकडचं तापमान आणि अशा ह्या सर्व परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही जात होतात तेव्हा जेव्हा आपण हे आता टेलिव्हिजनवर बघतोय चित्रही की एका रश्शीच्या सहाय्याने सगळे जवान, सगळे सैनिक चढतायत एका मागोमाग एक, मग त्या कुकरीच्या सहाय्याने त्या बर्फाला त्या आतमध्ये ती अडकवून एका मागोमाग एक चढतायत. तर असं किती तास तुम्ही चढत होतात? त्याचं असं असतं की ज्या वेळेला एका सैनिकाला एका युद्ध मोहिमेवरती जायचं असतं आणि आम्ही ज्या वेळेला निघालो त्यावेळेला आपल्याला सेल्फ कंटेन पुरं जावं लागतं. तुमचं राशन, पाणी राशन म्हणजे जे काय, आता तिथे ड्रायफ्रूट असतं, कारण तुम्हाला शिजवण्याचा प्रकार हा काही नसतो. कमीत कमी तुमच्या रुक्साकमध्ये 35 kg वेट असतो तुमचा. म्हणजे जास्तीत जास्त खाण्याचे पदार्थ हे न घेता तुम्ही अम्युनिशन, अम्युनिशन, कारण त्यावेळेला तेच उपयोगाला येतं ना की तुमचं जेवण, खाण्याचं साहित्य, झोपण्याचं वगैरे असं काही नसतं. 2-3 लोकांमध्ये एखादं स्लिपिंग बॅग घेतली किंवा नाही घेतली, कारण गरम क्लोदिंग तुमच्यावरती होतं, कारण तिथे जो टेम्परेचर होता हा पुरा मायनसमध्ये होता. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की या कारगिल युद्धामध्ये जेव्हा युद्ध सुरू झालं, पाकिस्तानांनी छुपयुद्ध आपल्यावर लादलं, आपले सैनिक, म्हणजे असं म्हटलं जातं, जे आम्ही वाचनामध्ये आलं की जवळजवळ 2 लाख सैन्य आपण तिथे पाठवलं होतं. कारण का पाकिस्तानचे आतंकवादी आणि पाकिस्तानचं सैन्य हे जवळजवळ 15-20 हजारांचं वरती गेलं आहे आणि त्या स्ट्रॅटेजिक पॉईंटवरून आपल्याला वर चढायचं आहे आणि ते वरती जाऊन शिखरावर बसले होते. तेव्हा तुमच्या दोघांच्या किंवा तुमच्या आपल्या सगळ्या बटालियनच्या, सगळ्या सैनिकांच्या मनामध्ये येत असेल की आता आपण रात्र चढतो आहोत. म्हणजे जसं तुम्ही म्हटलंत की जलसेना, वायुसेना आणि थलसेना, म्हणजे थलसेना, जलसेना, वायुसेना तिन्ही सैन्य दलातील लोक आणि आपले सैनिक, म्हणजे जर जलसेना असेल तर विशाखापट्टणमच्या समुद्रामध्ये सुद्धा आपल्या बोटी उभ्या होत्या. मग तिथून पार कोकणच्या किनारपट्टीपासून सगळीकडे आपल्या जलसेनेने आपला भूभाग सुरक्षित राहावा म्हणून वेढून घेतलं होतं. एअरफोर्स म्हणजे वायुसेना सतत बंबार्डिंग करत असत की तुम्हाला चढण्यासाठी त्या डोंगरावर मदत मिळेल, आणि एका बाजूने पाकिस्तानी वरून गोळीबार करत असत. अशा वेळेला तुमचा अनुभव कसा होता? म्हणजे सुर्वे साहेब, तुम्ही तर त्यावेळेला तुम्हाला जी पोझिशन दिली होती की तिथून वर तुम्ही चढत होतात तुमची बटालियन, आणि अशा वेळेला वरून गोळीबार होत होता.
पण याच्यातून, या गोळीबारातून कसं वाचायचं आणि पाकिस्तानांचे बंकर्स उद्ध्वस्त करायचे, असं डबल मिशन तुम्हाला दिलं गेलं होतं. आम्ही जौहराटहून गुमरी आणि तिथपर्यंत पोहोचल्याच्या नंतर 15 मध्ये आमचं हेडक्वार्टर होतं. हेडक्वार्टरहून आम्हाला जसा आदेश मिळाला की तोलोलिंगवरती, कारण मी 21 पॅराच्या चार्ली टीममध्ये मी कार्यरत होतो आणि काही असे तोलोलिंग म्हणजे सगळ्यात उंच शिखर, म्हणजे सर्वात उंच टायगर हिलच्या थोडं खाली. टायगर हिल सर्वात उंच, टायगर तोलोलिंग हिलच्या त्याच्या खाली. राईट साईडला त्या टायगर हिलच्या राईट साईडला ही आहे तोलोलिंग, आणि तिचं जो टार्गेट होता तो आम्हाला होता, आमच्या 21 पॅराच्या चार्ली टीमला. आणि त्याच्यामध्ये झालं असं की आता आम्हाला त्या 5 दिवसामध्ये आम्हाला अभ्यास समजलं त्याचं काय होतं ते नेमकं, की ज्या वेळेला पाकिस्तानचे बॉम्ब वरून आपल्याकडे यायचे तेव्हा वरून ना येते वेळी एक म्हणजे बॉम्ब जास्त पाडायचे रात्रीच्या वेळेला, आणि येताना तो एकदम लाल कलरचा गोळा येतोय वरून. अच्छा, असं दिसायचं वरून, म्हणजे तुम्ही चढताय चढतोय आणि लाल कलरचा बॉम्ब येत आहेत आणि विशिष्ट प्रकारचा आवाज, असा आवाज येतोय त्याचा एक. आवाज आला की आपण काय करायचं, लगेच ज्या कुठेही असो पहाडीवरती चढत असाल तर ताबडतोब म्हणजे त्या कपारीमध्ये लपायचं, लाईन पोझिशन घ्यायची आणि एकदम जमिनीबरोबर मिळून राहायचं. जमिनीसारखं जर राहिलं तर जो बॉम्ब पडतो ना तो फ्रॅगमेंटेशन असतो, म्हणजे असं थोडा वरती उंच होऊन मग तो फाटतो, आणि मग जमिनीवरती जमीन लेवलला जर आपण चिकटलेला असू तर आपल्याला त्याचं इफेक्ट कमी होतं. म्हणजे जे स्प्लेंडर जे आहेत ते वरती असं म्हणजे वरच्या साईडला असं ब्लास्ट होतात जमिनीपासून. म्हणजे याच्यात असं आहे की या युद्धामध्ये आपले सैनिक या उंच अशा पर्वतांवर चढत होते, आणि या उंच अशा पर्वतांवर चढत असताना एका बाजूला बर्फाच्छादित शिखर, त्याच्यामध्ये आपला सैनिक त्या रशीने वरती चढतोय, वरून सतत बॉम्ब वर्षाव, वरून सतत गोळीबारी, आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा म्हणजे कारगिलमध्ये असं म्हटलं जातं की आपले जे जवान शहीद झाले जवळजवळ 527, त्यापैकी जर बघितलं गेलं तर सरासरी सगळ्यांचं वय होतं ते 23 ते 25. म्हणजे जेवढे कॅप्टन शहीद झाले, कॅप्टन असतील, मेजर असतील, ब्रिगेडियर असतील, यांचं सरासरी वय 23 ते 25 होतं. आणि त्यामध्ये एक गोष्ट आवर्जून उल्लेख करावा असा आहे की कॅप्टन सौरभ कालियाची पार्टी जेव्हा पाकिस्तानच्या सैन्याने त्यांना किडनॅप केलं आणि त्यांना अक्षरशः हलाल करून मारलं, म्हणजे त्याच्याबद्दलचा अनुभव तुम्हाला सैनिक म्हणून तिथे कळला असेल. पण जे आमच्या वाचनामध्ये आलं आणि आम्ही जे रिसर्च केला त्याच्यात असं समजलं की लेफ्टनंट भारद्वाज आणि त्यांचे बडी हविलदार राजवीर सिंग या दोघांना एक तुकडी घेऊन पाठवलं की 8 दिवस झाले कॅप्टन सौरभ कालियाची पार्टीचा पत्ता लागत नाही आहे, आणि म्हणून ते गेले. आणि ते गेल्यानंतर जिथे कॅप्टन सौरभ कालियाची पार्टी पकडली गेली आणि पाकिस्तानांनी त्यांना पकडून तिकडनं नेलं, त्या ठिकाणी प्रचंड गोळीबार झाला. यांनी सुद्धा लेफ्टनंट भारद्वाजनी सुद्धा पाकिस्तानांना तसंच उत्तर दिलं, आणि त्या गोळीबारामध्ये हे दोघेही शहीद झाले. लेफ्टनंट भारद्वाज असं म्हटलं जातं की शेवटपर्यंत त्या पाकिस्तानांची लढत होते, आणि आपला बडी आपल्या पुढे जाऊन तो शहीद होऊ नये म्हणून त्याला मागे ठेवत होते. आणि 13 जुलैला साधारणतः कारगिल शेवटच्या टप्प्यात आल्यानंतर आपल्या भारतीय सैन्याने त्या जागी जाऊन जेव्हा बर्फामध्ये शोध मोहीम घेतली, एका बाजूला युद्ध सुरू होतं आणि एका बाजूला शोध मोहीम पण सुरू होती, तेव्हा असं म्हणतात की लेफ्टनंट भारद्वाज यांचं शव जेव्हा बर्फामध्ये मिळालं तेव्हा त्या बर्फामध्ये शव मिळाल्यानंतर त्यांचा हात त्यांच्या AK-47 रायफलवर त्यांचा ट्रिगर दाबलेला होता. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत लढणारे लेफ्टनंट भारद्वाज आणि कॅप्टन सौरभ कालियाचा शोध न घेता पाकिस्तानांबरोबर शोध घेत असताना त्याचा शोध लागत नाही, पण पाकिस्तानांच्या गोळीबाराला उत्तर देत असताना शहीद झालेले लेफ्टनंट भारद्वाज आणि त्या कालावधीमध्ये मिळालेली आपल्या ह्या सैनिकांचं पार्थिव अक्षरशः विटंबना केली होती असं म्हटलं जातं. त्याच्यात किती सत्य होतं? सौरभ कालिया आणि त्यांच्या पार्टीची जेव्हा पार्थिव शरीर आपल्याकडे दिली गेली तेव्हा अक्षरशः छिन्न विछिन्न झालेलं त्यांचं पार्थिव होतं असं म्हटलं गेलं, आणि त्याच्यावरूनच मग भारतीय सैन्याने आता बदला घेतलाच पाहिजे अशा एका ज्याला आपण म्हणतो ना तडफेने. तर तुम्ही त्यामध्ये सामील होता, तेव्हा काय घडलं मग? सौरभ कालियांचं जे पार्थिव आलं म्हणजे सुरुवात जी घडली हा कारगिलचा सुरुवातीचा होता. त्यांचं ज्या वेळेला त्यांचं जे युनिट होतं हे 17 जाटचे ते एक कर्नल कॅप्टन एका तुकडीचे प्लाटून कमांडर होते.
सुरुवातीला बकरवाल म्हणजे मेंढपाळ वगैरे आपल्या मराठी भाषेमध्ये त्यांना सूचना दिल्या की बा असं असे मुजाहिद्दीन पाकिस्तानी सैनिक आम्ही इथे पाहिलेले आहेत. ज्या भारतामध्ये ज्याचा जन्म 2000 साली झाला किंवा 2003 साली झाला त्याचं सरासरी वय आज 20 आहे. हो. या आजच्या तरुण पिढीला भारताचा हा ज्वलंत इतिहास हा कळावा म्हणून आपला आजचा हा कार्यक्रम आहे. आणि त्या तरुण पिढीला भारत हा एक इतिहास आणि भारताची शौर्यगाथा, ज्या शूरवीरांनी ही शौर्यगाथा लिहिली, अनेक आपले शूरवीर शहीद झाले, त्यांच्या परिवाराच्या संवेदना लक्षात घेता त्यांनासुद्धा आपण या कार्यक्रमाद्वारे वंदन करतो. पण आपल्या ह्या सैनिकांनी हे युद्ध कसं लढलं, तोलोलिंगचं शिखर, सगळ्यात त्याच्यावरचं टायगर हिल, मग कॅप्टन विक्रम बात्रा शहीद कसे झाले, कॅप्टन अनुज नय्यर शहीद कसे झाले, बर्फाच्या पर्वतावर स्वतःचे बूट फेकून देऊन 16,500 फूट उंचीवर कॅप्टन केंगुरुसे कसा लढला, कसा शहीद झाला, या सगळ्या ज्या कहाण्या आहेत या आजच्या पिढीला कळल्या पाहिजेत. गावागावामध्ये जो आपला सैनिक आजसुद्धा या भारताच्या सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान करतो, या अशा सैनिकांच्या गाथा या तुमच्याकडून आमच्या या समस्त मुंबईलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला कळाव्यात. तर आंबरे साहेब हे काय घडलं असेल? ज्या वेळेला हे युद्ध चाललं तेव्हा त्यावेळेला मेन पॉईंट कारगिलच्या युद्धामध्ये 2 स्टेज होत्या, एक टायगर हिल आणि टोलोलिंग. टोलोलिंग एक अशी पाडी होती की त्याच्यामुळे भारतीय सैन्याचं खूप नुकसान झालं. 18 ग्रेनेडियर ही तिथली पॅरेंट युनिट होती, म्हणजे त्या युनिटचा तो भाग होता, ती पोस्ट होती. कारण तुम्ही जर बघितलं तर मॅपमध्ये जाऊन गुगलमध्ये सर्च करून बघितलं तर जो जम्मू श्रीनगर टू लेह जो नॅशनल हायवे आहे तो जस्ट द्रास सेक्टरच्या जो द्रास गाव आहे त्याच्या जस्ट मधून जातो आणि त्याच्या जस्ट वरती समोरच टोलोलिंग पाडी आहे. त्या टोलोलिंग पाडीमुळं समोर जो NH नॅशनल हायवेवरती जो जाणारी कॅनवाय, आर्मी कॅनवाय असू द्या, सिव्हिल कॅनवाय असू द्या किंवा आपले बोफर्स असू द्या, RTचे हे असू द्या, मिसाईल असू द्या, त्या रोडवरून जातात ते बरोबर त्या टोलोलिंग पाडीवरून त्या रोडवरून जाणाऱ्या यांना टार्गेट करायचे आणि बाहेरून पाठीमागून पाकिस्तानच्या इथून ते पाकिस्तान RTनी आपल्या याला जे RT जात होती त्यांना खूप सारं नुकसान करत होते. आता हा टोलोलिंग जी पाडी आहे तिला त्या युद्धामध्ये 18 ग्रेनेडियर आणि 2 राजपूत, 18 ग्रेनेडियरचे खूप मोठं नुकसान झालं. त्याच्यामध्ये जे हवालदार जे आताचे सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन आहेत ते खूप त्यांचं योगदान आहे त्याच्यामध्ये. त्या युनिटनी खूप नुकसान ते उचललं आणि त्यांच्या जोडीला 2 राजपुताना रायफल ह्या 2 युनिटनी ह्या टोलोलिंग पाडीवरती अटॅक करून तो टोलोलिंग पाडी कमीत कमी 13 ते 14 वेळेला त्या पाडीला अटॅक झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की ज्या वेळेला चढत होते त्या पाडी अटॅक करण्यासाठी प्लॅन होत होता त्या वेळेला ती वरून एवढी बंबारी यायची की आपल्याला शिकस्त खायला आपण शिकस्त खात होतो. पाठीमागे यायचे कारण वरून हमेशा कोणताही शत्रू वरती बसलेला असेल खालून आपण चालवत असतो, कारण आपल्या पाठीवरती एवढं वेट असतं, अम्युनिशन हे सर्व कॅरी करून घ्यायचं असतं, त्याच्यामुळं तेवढं होत नव्हतं. पण त्या सर्व गोष्टीला बगल देऊनही 2 राजपुताना रायफल आणि 18 ग्रेनेडियर त्या दोन्ही युनिटनी आपल्या प्रकारे चांगला अदम्य साहस दाखवून ती टोलोलिंग पाडी घेतली. त्यावेळेला आमच्या युनिटची याची आपला जसं की आमचे मित्र मधुसूदन सुर्वे यांची कंपनी चार्ली टीम होती ती त्याच्यामध्ये कटअप ग्रुप म्हणजे मधुसूदन सुर्वेंची जी युनिट होती, हां आम्ही एकच युनिटचे परंतु त्याची टीम वेगळी, माझी टीम तर मी तोलोलिंगच्या लढाईमध्ये भाग घेतला. तोलोलिंग त्याच्यानंतर 5140 4875 कारण ह्याची अल्फा कंपनी ह्यांची आणि माझी चार्ली टीम म्हणजे आमच्या कमांडो जे युनिट जे आहेत ते कधी पूर्ण युनिट कधी लढाई लढत नाही, ते छोट्या तुकड्यांमध्ये लढाई लढतो. म्हणजे ऑपरेशन जे शिवाजी महाराजांनी कळवलं होतं की गनिमी कावा काय आहे, तो गनिमी कावा म्हणजेच कमांडो तुकडी. आणि कमांडो तुकडी म्हणजे त्याचंच आता जे घातक प्लाटूनचे हिस्से होतात. म्हणजे घातक प्लाटूनचा हिस्सा असणं म्हणजे भारतातल्या सैन्य दलामधला सगळ्यात महत्त्वाचा घटक हा कमांडोचा असतो. आणि या कमांडोच्या तुकडीचे हे दोघे हिस्से होते
आणि म्हणून जेव्हा तुम्ही त्या तोलोलिंगच्या लढाईमध्ये भाग घेत होतात आणि त्या तोलोलिंगच्या लढाईमध्ये जसं यांनी मगाशी म्हटलं आमरेजींनी की तोलोलिंगची लढाई आणि त्याच्यानंतर टायगर हिल या दोघांमधलं साम्य असं होतं की टायगर हिलला एका बाजूला कॅप्टन विक्रम बात्राला ती लढाई लढण्यासाठी सांगितलं गेलं होतं. म्हणजे कॅप्टन विक्रम बात्रा, कॅप्टन अनुज नय्यर ही टीम सगळी तिकडे लागली होती. आणि तोलोलिंग आणि त्याच्या खालची शिखरं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की 5140 आणि 4875 ही 2 शिखरं सर करण्याची कामगिरी घातूक प्लाटनला दिली होती. मग अशा वेळेला तुम्ही कसं तिकडे लढत होतात? सर आमचा त्याच्यामध्ये अनुभव असा होता की आम्हाला जो टास्क मिळाला आणि तो आमचा टास्क जो होता इन्फिल्ट्रेशन करायचं. इन्फिल्ट्रेशन म्हणजेच आम्हाला आतमधून घुसून ती पहाडी आम्हाला सहर करायची होती. पण त्याच्यासाठी काय होतं की पण ती पहाडी सर करत असताना गोळीबार सुरू होता. बिलकुल 100% म्हणजे त्यांचे ओपी जे आहेत ना ऑपरेटर, त्यांचा जो पाकिस्तानचा ऑपरेटर आहेत ते प्रत्येक पहाडीमध्ये बसलेले आहेत लपून. आणि तुम्ही किती उंच चढत होतात आणि ते वरून समजा एखाद्या शिखरावर ते बसले होते आणि त्या शिखरावरून तुम्ही तर वर येत होतात कारण का आपल्याला वर जायचं होतं आणि वरती ते पहाडी आपल्याला सर करायची होती कारण का आपल्या चौक्यांमध्ये ते घुसले होते. तर असं करताना चढताना वरती तुम्ही त्या गोळीबारी कशी चुकवत होतात? ज्या वेळेला ॲडव्हान्स व्हायचं असतं म्हणजे फौजी भाषेमध्ये ॲडव्हान्स, तर पाटून आर्टिफायर दिला जातो इंडियाचा आपला आर्टिफायर तोफखाना म्हणजे तोफखान्याने त्यांचा आवाज त्यांची गोळीबारी दाबायची असते आणि त्या वेळेमध्ये आपण मूव्ह करायचं असतं. म्हणजे असं ज्या वेळेला तोफ गोळे पडतात त्याच वेळेला आपण चढत जायचं म्हणजे भारी तादात म्हणजे त्याच्यावरती फायर होणार. कारण ती लोक त्यावेळेला ती लोक एंगेज होणार आणि त्यांचा गोळीबार थांबणार. त्यांचा गोळीबार त्याच्यामध्ये आपण पार करून आपल्याला तिकडे पोहोचायचं आहे. तेवढ्या वेळेमध्ये समजा जर आपल्याला 2 तासाचं आपला त्यावेळेला टार्गेट असेल की 2 तास आम्ही लगातार फायर करणार आहोत, त्या 2 तासामध्ये आपल्याला तेवढं. आणि त्या तोलोलिंगच्या लढाईमध्ये असं सांगितलं गेलं, मला आठवतंय की आम्ही एक कार्यक्रम केला होता सैन्य दलातील शूरवीरांचा सत्कार आणि सन्मान करण्यासाठी. त्याच्यामध्ये आम्ही त्यावेळचे 18 ग्रेनेडियरचे योगेंदर सिंग यादव यांना बोलवलं होतं आणि योगेंदर सिंग यादवनी स्वतःची कहाणी म्हणजे स्वतः कसे लढलो, वय वर्ष 19 असताना या देशामधला सगळ्यात नौजवान उमदा जवान ज्याला आपण म्हणू की वय वर्ष 19 असताना परमवीर चक्र विजेता झाला आणि जिवंत त्या युद्धामधून परत आला. पण त्या जिवंत युद्धामधून परत येत असताना शरीरामध्ये 20 गोळ्या होत्या आणि त्या 20 गोळ्या घेऊन त्यांनी असं स्वतः म्हटलं की 20 गोळ्या घेऊन मी त्या पाकिस्तानच्या बंकरचा पण त्याला उद्ध्वस्त केलं. त्यांना असं वाटलं त्यांनी बंकरमध्ये येऊन गोळीबार केला आणि माझ्या सहकाऱ्यांची सगळी छिन्न विछिन्न झालेल्या डेड बॉडीज होत्या, त्याच्या खाली मी लपलो होतो आणि वरून फायरिंग होत होतं बंकरमध्ये आणि त्या बंकरच्या सगळ्यात खाली मी जिवंत होतो. गोळी लागत होती पण तिचा स्पीड कमी होत होता आणि असं करत मी त्या बंकरमधनं बाहेर आलो. सगळं छिन्न विछिन्न झालेलं शरीर होतं, हात लुळा पडला होता, पाय कामातनं गेला होता, गोळी लागली होती. आणि अशा वेळेला माझ्याकडे असलेल्या 2 हातबॉम्ब मी पाकिस्तान्यांवर टाकले, गोळीबार केला आणि स्वतःला जवळजवळ 500 फूट खोल दरीमध्ये ढकलून दिलं नदीत आणि तिथनं वाहत वाहत गेलो आणि भारतीय सैन्याने मला तिथे नदीतनं खेचून आणलं आणि मग माझ्या फितीवरून त्यांच्या लक्षात आलं की हा आपला जवान आहे आणि मग समजलं की हा आपला ग्रेनेडियरचा योगिंदर सिंग यादव आहे. या योगिंदर सिंग यादवचं स्वतःच्या शब्दामधलं आपलं कथन हे आता आपण आपल्या या स्क्रीनवर बघणार आहोत. स्वतः त्यांनी सांगितलेली कहाणी की मी जिवंत कसा राहिलो, 20-20 गोळ्या शरीरात गेल्यानंतर सुद्धा जिवंत असलेले जे आज परमवीर चक्र विजेते या देशामध्ये 3 फक्त आहेत आज जिवंत. त्याच्यापैकी संजय कुमार, स्वतः बाणासिंग साहेब आणि आपले योगिंदर यादव, त्यांची कहाणी आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. आप लोगों की जो जय हिंद होती है एक हिंदुस्तान के सैनिकों के लिए बहुत बड़ी मायने रखती है, क्योंकि हिंदुस्तान के सैनिकों की ताकत हिंदुस्तान के नौजवान हैं, हिंदुस्तान के लोग उस सैनिकों की ताकत है. क्योंकि इस ताकत की बदौलत 18,000 20,000 फुट के ऊपर 10 फुट 7 फुट बर्फ में खड़ा होकर के सैनिक
कभी अपने बारे में सोचता नहीं है, बल्कि वो सोचता है कि मेरा देश का हर एक नागरिक सुरक्षित रह सके। आणि म्हणून असं लक्षात येतं की योगींदर यादव सारखे अनेक लोक, ज्याला आपण म्हणतो की साहस हे इतिहासामध्ये, पुस्तकामध्ये, टेलिव्हिजनवर, चित्रपटामध्ये आपण बघत असतो, किंबहुना वाचत असतो, कथा लायब्ररीमध्ये जातो, एखादं पुस्तक घेतो, पण तुम्ही सगळे हे साहस बघितलं. तुमच्या डोळ्यासमोर येणाऱ्या गोळ्या चुकवत आपल्या आयुष्याचं काय होईल हे माहीत असताना सुद्धा लढत राहायचं. तर अशा वेळेला तोलोलिंग शिखर जेव्हा सर झालं आणि तुम्हाला त्याची बातमी आली की आपण तोलोलिंग शिखर सर केलं, अनेक आपले शूरवीर योद्धे त्याच्यामध्ये शहीद झाले. आपल्याला मनाला अनेक वेदना, तुम्हाला सैनिक म्हणून झाल्या असतील, आम्ही एक नागरिक म्हणून जेव्हा हे बघतो तेव्हा खरा सच्चा देशभक्त नागरिक हे जेव्हा बघतो आणि तो सच्चा देशभक्त असेल तर त्याला वाटतं की आपल्या घरातला सैनिक शहीद झाला. तर तुम्हाला काय वाटायचं की आपला हा मित्र शहीद झाला, आपला हा मित्र आपल्याबरोबर लढत होता, तो आता जखमी झाला आहे, पण आपल्याला लढायचं आहे, असं काय वाटायचं तुम्हाला? सर, ह्यामध्ये ना बदल्याची भावना होती की ज्या वेळेला आम्ही तिकडे पोचलो कारगिलला आणि सर्वात पहिलं आमचं बेस बनवलं गेलं, टेंट लावले आणि संध्याकाळची 5-6 वाजताची वेळ आणि पाकिस्तानचे बॉम्ब आले आणि आमचे जे टेंट लावत होते, आमचा मंदिर होता आणि आमचे मंदिरचे पुजारी सुभेदार सर, उपाध्याय सर, मंदिर म्हणजे लावत असताना संपूर्ण मूर्ती लावून झाली, आम्ही पूजेसाठी चाललोय तिकडे आणि बॉम्ब आले त्याच्यावरती मंदिराजवळ. साईडला आरटी गण होत्या. अच्छा, बाजूला बाजूला आणि त्याच्यावर येऊन बॉम्ब पडायचे. आरटीवरती आरटीच्या 2 गण त्यांच्यावरती पडल्या, त्या सर्व विच्छिन्न झाल्या. त्याच्या साईडला आमचे मंदिर होते, आमचे पुजारी जस्ट झालं होतं, टेंट छोटासा लावलेला होता बस. म्हणजे त्यावेळेला उतरून आम्ही फक्त बेस बनवत होतो तिथे. किती फूट उंचावर गेला होतात? कुठे हाईट वरती नाही, म्हणजे त्या डोंगराच्या त्याच्यावरतीच बेस. आणि आपल्या लोकांना हे कळावं, म्हणजे अमरे साहेब आणि सुर्वे साहेब, आपल्या लोकांना हे कळावं की कारगिलचं युद्ध हे जमिनीवर लढलं गेलं ज्याला आपण म्हणू, पण ही जमीन होती ही समुद्र सपाटीपासून जवळजवळ 16 ते 18,000 फूट. 18,000 फीट. त्यामुळे हे युद्ध काही सोपं नव्हतं. आणि आपला शत्रू जो होता हा वरती चौक्यांवर बसला होता. बरोबर. आणि त्यामुळे प्रत्येक सैन्यातील आपल्या सैनिकाला हे जमिनीपासून समुद्र सपाटीच्या उंचीवर लढत जायचं होतं. आणि सतत येणारे बॉम्बगोळे हे तुम्ही चुकवत पाकिस्तानचा जो तिकडे आतंकवादी दिसेल त्याला तुम्ही गोळी मारत होते. तर तुम्हाला शस्त्रास्त्र घेऊन जाताना खांद्यावर आणि 35 किलोचा बोजा मागे असं चढायचं रशीवरून, तो अनुभव कसा होता? म्हणजे कसं एक उद्देश होता. ज्या वेळेला आमचे कॅज्युअलिटी झाले, आमचे मित्र म्हणजे आम्ही एकत्र ट्रेनिंग केलेला जयप्रकाश यादव आमच्या बरोबर, त्याला गोळे स्प्लेंडर लागून शहीद झाले. आमचे 4-5 साथीदार आमच्या समोर स्प्लेंडर लागून ते कॅज्युअलिटी झाले. मग त्यावेळेला काय असतं, एक सैनिक म्हणून आम्ही त्या गोष्टी जे दुःख झालंय ते दुःख बरोबर ते आमच्या मनामध्ये आहे. याच्यामध्ये आपला सैनिक जो या देशासाठी, या तिरंग्यासाठी आपलं बलिदान करतो, आणि जसं मगाशी कमांडो आमरेजींनी म्हटलं की सैनिक कधी कधी या लढाईमध्ये जखमी होतो आणि जखमी झाल्यानंतर सुद्धा तो सैनिक लढत राहतो. म्हणजे मी शेवटच्या क्षणापर्यंत या देशासाठी लढत राहीन, मेलो तरी चालेल, शहीद झालो तरी चालेल, पण माझा तिरंगा हा आयुष्यभर माझ्या डोळ्यासमोर हा असाच फडकत राहिला पाहिजे म्हणून प्रयत्न करणारे हे सैनिक. आपल्यासोबत मधुसूदन सुर्वे आहेत. आणि जसं मी म्हटलं की जखमी झालेला सैनिक, मला आठवतं आहे माझ्या वाचनामध्ये आलं होतं, आणि आज माझ्यासोबत आणि माझ्यासमोर आपल्या स्टुडिओमध्ये स्वतः मधुसूदन सुर्वे कमांडो म्हणून बसले आहेत. एका ऑपरेशनमध्ये कारगिलनंतर ते स्वतः त्या ऑपरेशन हिफाजतमध्ये मणिपूरच्या त्या भयंकर अशा घनघोर जंगलामध्ये लढत होते. त्यांना टिप्स मिळाल्या होत्या की इथे आतंकवाद्यांचा हमला होणार आहे. अख्खं प्लाटून त्यांचं लागलं होतं. अशा वेळेला लढत असताना आपल्याकडचे सगळे हातबॉम्ब फेकून गोळीबाराला एकामागोमाग एक येणाऱ्या फैरी झेलत पुढे पुढे जात असताना आपल्या साथीदाराला खांद्यावरून बाजूला करून जो जखमी होता, हा गोळीबार झेलत असताना स्वतःच्या पायामध्ये 1 नाही 2 नाही तर 11 गोळ्या गेल्या.
दुसऱ्या पायामध्ये 6-7 गोळ्या गेल्या तरीसुद्धा तो सैनिक मागे हटला नाही, पण लढत राहिला. असे सैनिक कमांडो मधुसूदन सुर्वे, काय घडलं असेल त्या दिवशी जेव्हा तुम्ही ऑपरेशन हिफाजतमध्ये लढत होतात आणि समोर जवळजवळ 60 अतिरेकी होते हो. आणि तुम्ही 7-8 जणांचा खात्मा केला होता आणि पुढे पुढे जात होतात. असं काय घडलं की अचानक सगळ्या गोळ्या तुमच्या शरीरामध्ये आल्या? सर 20 जून 2005ची गोष्ट. संपूर्ण काळोख अंधार आणि अशा दुर्गम पहाडींमध्ये आम्ही 7 दिवस लगातार चालल्याच्या नंतर आम्ही त्या पहाडीवरती पोहोचलो. संपूर्ण सिच्युएशन बघितली आणि एवढा भरपूर पाऊस, म्हणजे त्यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वटपौर्णिमा बोलतो, वटपौर्णिमेचा दिवस. मुंबईमध्ये पण भरपूर पाऊस होता त्यावेळेला आणि तीच परिस्थिती मणिपूरमध्ये होती. आम्हाला खबर मिळाल्याच्या नंतर, टिप्स मिळाल्याच्या नंतर आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. संपूर्ण माझ्या कमांडो ट्रूप्स आहे त्यांना मी व्यवस्थित आपल्या झाडामागे आड घेऊन बसायला सांगितलं. थोडीशी मला शंका आली म्हणून मी एका घरामध्ये ते आतंकवादी बसले होते, तिथे 3 फ्लॅग होते. फ्लॅगचा अर्थ होतं की कुठेतरी मोठे कमांडर, हाय कमांडर तिथे बसलेत. आणि मग ते बघण्यासाठी मी पुढे सरकलो. बघितलं तर आतमध्ये त्यांचं जेवण चाललं आहे. मी बघून ते परत पाठीमागे फिरलो. पाठीमागे फिरताच काय झालं, आतंकवाद्यांचा एक सेंट्री तिथून चालत येत होता ते पाहण्यासाठी आणि एवढ्यात तो मला क्रॉस करून पुढे गेला आणि मला लगेच कळलं की बाबा मी ज्या रस्त्याने आलो आहे तिकडे तो रस्ता बनलेला आहे अंडरग्रोथ असल्यामुळं. आणि त्याच्यामुळं मी पुढे जाताना बघितलं की ह्याने जर मला पाहिलं तर हा मला तिथे माझ्यावरती फायर करेल. म्हणून मी पाठीमागे फिरलो आणि माझी कुकरी काढली आणि त्या सेंट्रीला, तो चालत होता त्याची मान कापली आणि त्याला तिथे सायलेंट केलं. मी माझ्या जागेवरती पोहोचलो आणि मी माझ्या कमांडरला सांगितलं की मी आता त्या घरामध्ये जे आतंकवाद्यांचे जे कमांडर बसलेत त्यांच्यावरती मी जाऊन आता ग्रेनेड टाकणार आहे आणि ग्रेनेड टाकल्याच्या नंतर जो धमाका होईल तेव्हा ताबडतोब त्या घरावरती सर्वांनी फायर एकाच वेळेला करा, म्हणजे उरलेले जे कोण जर पळत असतील ते पण त्याच्यामध्ये मारले जातील. मी गेलो तिकडे, क्राउलिंग करून तिथपर्यंत पोहोचलो, ग्रेनेड काढले, त्या घरावरती टाकले आणि मी तुरंत पाठीमागे माझ्या जिथे पोझिशन होती तिथे त्या पोझिशनवरती मी येऊन पोहोचलो. आणि तेवढ्यात काय झालं, तो ब्लास्ट झाला आणि आतमध्ये जे बसलेले जे कमांडर आहेत ते तिथल्या तिथे मरून गेले. आणि त्याच्यामध्ये त्यांचं मेले तेवढेच, पण त्यांचं इक्विपमेंट होतं जे वायरलेस सेट आणि रेडिओ सेट ते त्याच्यामध्ये डिस्ट्रॉय झाले. म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांचं जे कमांडर मेल्यामुळं त्यांना आदेश देणारा कोण नाही आहे. आणि मग त्यांनी गोळीबार सुरू केला लगेच. म्हणजे त्या आतमध्ये घरामधले तर सर्वच मेले, पण बाहेरनं त्यांना लगेच कळलं की काय नाही काहीतरी हे झालेलं आहे. आणि मग बाहेरून एक फायर करायला सुरुवात झाली. बाहेरपर्यंत जर सुरुवात झाली त्यावेळेला आणि मग एक जसं बाहेरून आतमध्ये, म्हणजे घरामध्ये काय झाले ते पाहण्यासाठी येत होते, तो प्रत्येक कमांडो माझा ह्याच्यामध्ये बसलेले होते आड घेऊन. एकाला एक गोळी एक दुश्मन. अच्छा. टप त्यांना फक्त टिपत होते ते. अशामध्ये माझ्या एका साथीला गोळी लागली आणि मग त्यांनी मला सांगितलं सर मला गोळी लागली आणि मी इथे पडलोय. पण काय झालं, मोसम असा एकदम खराब झाला की पुढचं दिसायला काहीच तयार नाही, कारण ढग येऊन तिथे टकरले आणि पुढचं म्हणजे 2 मिनिटावरती 2 फूटवरती माणूस आहे तो दिसत नव्हता. परत थांबलो थोडा वेळसाठी आणि नंतर मला कळलं की मी त्याच्या तिकडे जाऊन पोचलो, त्याला उचलून पाठीमागं घेत होतो. घेऊन उचलून बाहेर आलो. इतक्यात त्याच्यावरती घात लावून बसला होता जो आतंकवादी, त्यांनी माझ्यावरती फायर केला. त्याच्यामध्ये माझ्या डाव्या पायाला 7 गोळ्या लागल्या आणि मी चटकन जमिनीवरतीच पडलो. मला कळलं नाही एका मिनिटासाठी, गोळी लागल्याच्या नंतर काय अनुभव नाही होत की काहीतरी होतंय म्हणून. माझा पाय छोटा झाला आणि एकदम मी जमिनी गुडघ्यावरती बसलो आणि माझा जो साथी आहे तो खाली कोसळला. इतक्यात काय झालं, तो अजून माझ्याजवळ आला. त्याला वाटलं का हा मेला म्हणून. तो पुढे आला आणि त्यांनी बंदूक ताणली, सेकंड ब्रस्ट केल्यावरती उजव्या पायाला 2 गोळ्या लागल्या आणि हा पाय एकदम उलटा कमरेवरती आला. ह्या पायाचे संपूर्ण मांसच घेऊन गेले, सर्व काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये, फक्त हड्डी घेऊन गेलं, मांस फक्त लटकत होतं. आणि दुसऱ्या पायावरचं हड्डी तुटली आणि ती कमरेला येऊन भेटली. तरी पण तो गप्प नाही बसला. त्याला वाटलं का हा अजून मेलेला नाहीये. तो उभा राहिला आणि 5 फुटावरती आला, जवळ आला, समोरच. आज म्हणजे नजरमेट, आता आपण 2 जण बसलो एवढ्या नजरमेटवरती आला. बिलकुल अगदी डोळ्या नजर घालून त्यांनी ब्रस्ट केला, ऑटोमॅटिक फायर केला आणि माझ्या पोटामध्ये 2 गोळ्या लागल्या संपूर्ण आतड्या बाहेर. आणि कुदरती काय झालं की माझ्या हातातली बंदूक खाली सरकली होती, उचलली आणि मी तशीच त्याच्यावरती ट्रिक केली तर त्याला उभा असाच, म्हणजे बंदूक ज्या वेळेला चालते तेव्हा असा फायर होतो वरती.
अच्छा, आणि मी उठते वरती. असं वरती उठते अशी अशा साईडला वरती होते ऑटोमॅटिक मशीन गन. ऑटोमॅटिक AK-47 AK-47 VZ-58 VZ-58 ती असं मी ट्रिगर दाबलं तर कसं त्याच्यावरती फायर गेला पूर्ण समोर 5 फुटावर. 5 फुटावरती आणि तो येऊन मग माझ्यावरती पडला. मी माझ्या लगेच कमांडिंग ऑफिसरला सांगितलं, सर अशाला असं झालंय आणि मला गोळी लागलेली, मी इथे पडलोय. आणि त्या माझ्या कमांडिंग ऑफिसर बरोबर त्यावेळेला आमरे सर होते अच्छा, तिथेच तिथेच. आम्ही एकाच युनिटचे commanding, ऑपरेशन जिथून तुम्हाला कमांड मिळत होती हां, तिकडे ते होते. तिकडे ते होते. हे जॉईंट ऑप्स म्हणजे आमच्या प्रत्येक टीमला वेगवेगळा टास्क दिला होता. आता जी गोष्ट ह्याच्या बरोबर झाली, आता ह्याच्यात याला गोळ्या लागल्यानंतर सर्वसामान्य जे अजून जर कोण असतं तर एवढं त्याने झालं, पण कमांडर तो होता. अच्छा, त्या ह्याचे हवालदार commander म्हणून तोच माझ्यावरती होता. होती. कारण जर ज्या वेळेला लढाईमध्ये कसं असतं, कमांडरच कमजोर झाला तर पाठची जी पोरं आणि त्याच्यामध्ये ही जी घटना आहे ही दूरदर्शनच्या प्रेक्षकांनी समजण्याची आवश्यकता कशासाठी आहे? तर आपण अनेक वेळेला बघतो की साधं खरचटलं, साधं फ्रॅक्चर झालं तर आपला ओळखीतला आपला नातेवाईक सुद्धा त्याचं इतकं बाऊ करतो आणि फिरतो सगळीकडे, मग त्याच्यावर ते हस्ताक्षर करतात. पण ज्या वेळेला आपला स्वतःचा पाय गमावण्याची पाळी आली, 7 गोळ्या पायामध्ये लागल्या, जसं त्यांनी म्हटलं की संपूर्णपणाने पाय निकामी झाला. आणि असं म्हटलं गेलं आहे पुढे की ते सांगणं सुद्धा मला होत नाही की तुम्ही तो उरलेला पाय कापून कापावा काढला लागला. स्वतः हो, तिथेच. कारण त्याला जर फर्स्ट एड जर केली नसती तिथे तर संपूर्ण रक्ताने मी जगू शकलो नसतो. बोलते ना की मरता क्या नाही करता. काय असतं, फर्स्ट एड आयटम प्रत्येक कमांडोकडे ते दिलं जातं की म्हणजे असं काही नाही ते म्हणजे त्रास मर्फीवालं इंजेक्शन की तुम्हाला तेवढ्या पुरतं त्याने स्वतः इंजेक्शन स्वतः कारण त्रास होत होता. त्या किटमधनं काढलं. मारायचं नाही, घ्यायचं तिथे. आणि बँडेज आहे जी ती असते पण प्रत्येकाची कॅरी असते फर्स्ट एड, त्यानं ते स्वतः बांधलं. आणि त्याच्या एवढं होऊनही त्या म्हणजे कसं आमचे कमांडर होते कर्नल MS मान, सेना मेडल, तर ते त्या म्हणजे हेप्टर येण्याचा काय प्रकारच नव्हता. चुराचांदपूर तुम्ही मला माहिती आहे, ऑलरेडी चुरचांदपूर. तर मी गेलो अनेक वेळेला. म्हणजे हेप्टर तेवढा एक नाही, आम्ही हेप्टरसाठी ग्रेड रेफरन्स माझं काम होतं ते आम्ही केलं, पण ते हेप्टर येऊ शकणं कारण एवढा धोका होता, मोसमच खराब झाला होता एकदम. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपला सैनिक लढतो हे आजच्या तरुण पिढीला कळलं पाहिजे. म्हणून आपला सैनिक आपल्यापर्यंत पोचतो याला काही व्यथा म्हणत नाहीत, पण या युद्धातल्या ज्या कथा त्यांनी स्वतःच्या जीवनावर स्वतःच्या अंगावर आल्यानंतर त्या झेलल्या आहेत आणि याच्यातून जिवंतपणाने उरलेल्या आयुष्याला सामोरं जाण्याची जी जिद्द आहे, ही जिद्द कुठेच पुस्तकामध्ये वाचून मिळत नसते. ही जिद्द आपल्या सगळ्यांच्या समोर येते, ती म्हणजे अशा दुर्दम्य आणि अदम्य साहस करणाऱ्या सैनिकांमधून. मला एक या कारगिलच्या आठवणींमध्ये एक सुंदर पत्र वाचण्यास आली. म्हणजे आपल्या मेजर द्विवेदी म्हणून होते, ते पण शहीद झाले. त्यांची मुलगी दीक्षा द्विवेदी, तिने अतिशय सुंदर पत्र, म्हणजे तुम्ही पण आपल्या परिवाराला पत्र लिहिली असतील, अशी अनेक पत्र तिने लिहिली आहेत. आणि म्हणजे तिला मिळाली, ती गेली. आणि या पत्रांमध्ये काय लिहिलं आहे तर मेजर राजेश अधिकारी, म्हणजे तुमच्यासारखेच ते पण लढायला वर चालले होते. आणि तुमचा मला वाटते कोण पत्र सेंट्री घेऊन येतो, कोण येतं, DR. तो DR पत्र घेऊन आला आणि पत्र दिलं की घरून पत्नीचं पत्र आलंय, नवीन लग्न झालं होतं. तर त्यांनी म्हणाले मी पहिलं आता युद्ध करतो, वरती जातो, युद्ध करतो, संध्याकाळी बेस कॅम्पला आलो की ते पत्र वाचतो. पण पत्र खिशात ठेवलं. आणि मग त्या मला वाटते 5140 आपला 4875 या आजूबाजूच्या परिसरामध्ये मेजर राजेश अधिकारी, त्याच्यानंतर कॅप्टन केंगुरुसे, ही सगळी वेगवेगळी जणांची टीम होती. आणि असं सांगितलं गेलं की जेव्हा ते शहीद झाले त्यांचं पार्थिव घरी गेलं तर त्या युनिफॉर्ममध्ये ते पत्र तसंच होतं. तर हे सगळं बघितल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं की आपला सैनिक कोणत्या इच्छाशक्तीच्या जोरावर लढतो. आणि अशा परिसरामध्ये, अशा कठीण परिस्थितीमधलं युद्ध हे कारगिल हे जगाच्या नकाशावरचं सगळ्यात भयंकर, सगळ्यात भीषण, सगळ्यात खतरनाक असं युद्ध जगाच्या नकाशावर कोणतं असेल असं रशिया आणि अमेरिकेने आपल्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलं आहे. ते युद्ध म्हणजे कारगिलचं युद्ध. आणि म्हणून या कारगिलच्या युद्धामध्ये आपल्याला विजय मिळाला. अनेक आपले चांगले चांगले योद्धे, चांगले चांगले
जवान, चांगले चांगले सैनिक, चांगले चांगले अधिकारी शहीद झाले. हो. या सगळ्या शहीद जणांची गाथा, शूरवीरांची कथा ही आपल्या जनतेपर्यंत पोचली पाहिजे म्हणून आपण प्रयत्न करतो. जसं तुम्ही म्हटलं की कारगिल युद्ध आता शेवटच्या टप्प्याला जात होतं. 13 जुलै ते 23 जुलै आणि मग 23 जुलै ते 26 जुलै, ज्या दिवशी स्वर्गीय पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयीजींनी त्याची घोषणा केली की आज कारगिल युद्ध संपलं आणि या युद्धामध्ये भारतीय जवानांनी, भारतीय सैन्याने, भारतीय वायुदलाने एक इतिहास रचला आणि आजपासून हे युद्ध संपलं आणि कारगिलमध्ये आपला विजय झाला, ज्याला कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै मानलं जातं. हे जेव्हा आपल्याला कळलं आणि आपण आता कारगिलवरून माघारी येत होतात, तेव्हा मनामध्ये काय आपल्या आठवणी होत्या. आपले अनेक मित्र, आपल्या कमांडिंगमधले, आपल्या युनिटमधले अनेक मित्र कदाचित शहीद झाले असतील, जखमी झाले असतील. अशा मिश्र आठवणी तुमच्या काय होत्या? काय होतं, ज्या वेळेला जसं भारतीय सैनिक सीमेवर कारगिल युद्ध करत होतं, त्याचप्रमाणे भारतातील जी आपली लोक, हे आपले भारतवासी आहेत, यांच्याकडून खूप अफाट असं प्रेम मिळत होतं. त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी, मला चांगलं आठवत आहे की त्यांनी स्वतः आले होते. म्हणजे युद्धाच्या त्या कालावधीमध्ये एका बेस पॉइंटला स्वतः पंतप्रधान आले होते. आणि आम्हाला तिथून हे पण एक होतं की आम्हाला मोबाईलवरती त्यावेळेला एक म्हणजे त्यांनी की प्रत्येक सैनिक हा आपल्या घरी बोलेल. म्हणजे कोणत्याही प्रकारचं हलगर्जीपणा त्या युद्धामध्ये झालं नाही, ना जेवणाच्या बाबतीत, ना कम्युनिकेशनच्या बाबतीत. सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे घडून म्हणजे आपल्या आठवणी अशा आहेत की त्यावेळेच्या आपल्या सरकारने, त्यावेळेचे आपले तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयीजींनी आम्हाला सरकारच्या माध्यमातून सगळी मदत पोचवली. आपला जो खरा योद्धा होता, आपला जो सैनिक होता, जो देशासाठी प्राणपणाने लढत होता, त्याच्यापर्यंत सरकार पोचलं पाहिजे. आणि मनोबल वाढलं कसं की प्रत्येक, म्हणजे ज्या वेळेला सिव्हिलियन आम्ही युद्धासाठी जात होतो, प्रत्येक सिव्हिलियन आमची पूजा करून आम्हाला युद्धावरती पाठवत होतं. म्हणजे औक्षण करायचं नाही, मग तुम्ही युद्धाला जा. अशी परिस्थिती कुठेच घडली नाही, कधीच नाही. म्हणून रशिया आणि अमेरिकेच्या पुस्तकांमध्ये जिथे युद्धजन्य कथा लिहिल्या गेल्या, त्याच्यामध्ये आवर्जून उल्लेख कोणत्या युद्धाचा आहे. म्हणजे 1962चं युद्ध होतं, 65चं होतं, 71चं होतं, भारत स्वतंत्र झाल्यानंतरचं 1947चं युद्ध जे पाकिस्तानने जम्मू काश्मीरमध्ये केलं, असं सगळं जरी मानलं तरी सगळ्यात महत्त्वाचं युद्ध या संपूर्ण विश्वामध्ये, म्हणजे अमेरिका, रशिया, चीन, जपान, जर्मनी या सगळ्यांनी आपापल्या पुस्तकांमध्ये काय लिहून ठेवलं आहे, तर कारगिल युद्धाचा अभ्यास करणं हे सैनिकाला महत्त्वाचं मानलं जातं. आणि म्हणून आजच्या या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आता शेवटाला जात असताना मनोज कुमार पांडे यांची आठवण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. लेफ्टनंट होते ते. आणि मनोज कुमार पांडेंनी आपल्या एका पत्रामध्ये लिहून ठेवलं आहे की मी परत येईन की नाही माहिती नाही, पण या देशाचा तिरंगा या शेवटच्या शिखरावर लावेन, त्याच वेळेला माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये हा तिरंगा असेल. हे सर्व भारतवासियांचं त्याने केलेलं आव्हान. आणि दिल मांगे मोर कॅप्टन विक्रम बात्राने केलेलं आव्हान की येतं काय, आणखीन अशी अनेक शिखरं आम्ही सर करू आणि ती सर करण्यासाठी आपल्या प्राणाचं बलिदान जरी झालं तरी त्याची चिंता आम्हाला नसेल. असे असणारे आपले सैनिक आणि या परिवारामधून, या सैनिकांच्या परिवारामधून आलेले आमचे हे दोन, ज्याला आपण म्हणू की शूरवीर. आपण म्हणतो अनेक वेळेला की साहस, त्याग, निष्ठा, देशभक्ती, देशप्रेम हे कुठेही विकत मिळत नसतं. हे तुमच्या हृदयामध्ये असावं लागतं. आणि हे हृदयामध्ये जपलेलं प्रेम, आणि जेव्हा जेव्हा युद्ध होतं तेव्हा त्या युद्धावर जात असताना आपण आपल्या परिवाराला सोडून जेव्हा जातो, पण आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे हे मनामध्ये घेऊन असलेले आपले हे शूरवीर आज आपल्यामध्ये आले. आपण या कारगिलच्या युद्धाच्या आठवणी इथे जागवल्या. आपल्याला वेळ कमी असताना सुद्धा आपण या आठवणी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोचवल्या. तुमचा स्वतःचा थरारक अनुभव, ज्याला आपण म्हणू की अदम्य साहस, आणि इतकं करून सुद्धा पुन्हा जीवनामध्ये काम करायचं आणि जीवनाला शेवटपर्यंत सामोरं जायचं, असा ध्येयवादी दृष्टिकोन ठेवून चालणारे आपण सगळे सैनिक. आणि आजच्या या तरुण पिढीला अग्निपथ नावाची योजना, आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींनी आणलेली इतकी चांगली योजना
ज्या अग्निवीराच्या माध्यमातून 4 वर्ष या भारतीय सैन्य दलामध्ये जाण्याची संधी ही फक्त भारतात नाही तर अनेक देशांमध्ये आहे. आपल्या देशामध्ये या कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या आमच्या सर्व सैनिकांना, सर्व जवानांना आज त्यांच्या पवित्र स्मृतीस आम्ही आदरांजली अर्पित करतो, श्रद्धांजली अर्पित करतो. जे जे सैनिक आपले जखमी झाले त्या सर्व सैनिकांच्या प्रेरणेने आपण पुन्हा एकदा उभं राहावं अशी इच्छा आपण व्यक्त करतो. आपलं आयुष्य अतिशय चांगल्या पद्धतीने देवाकडे प्रार्थना करूया की त्या देशसेवेसाठी आपण आपलं आयुष्य दिलं ते आयुष्य पुन्हा एकदा या देशसेवेच्या माध्यमातून, या सर्व नागरिकांच्या माध्यमातून, या देशभक्ती आणि देशप्रेमाने भारलेल्या या भारतामध्ये पुन्हा एकदा आपला तिरंगा ज्या सर्व सैनिकांच्या हृदयामध्ये आहे तो आपल्या या भारतीय नागरिकांच्या हृदयामध्ये सुद्धा तेवत राहावा म्हणून आपण प्रयत्न करूया. आपले अभिप्राय किंवा आपलं मत आपण थोडक्या शब्दामध्ये मांडावं अशी मी आपल्याला विनंती करतो. जाता जाता फक्त एक हौसला अफजाईसाठी बोलतो. भरा नहीं जो भाव से बहती जिसमें रसदार नहीं, वो हृदय नहीं पत्थर है जिसमें स्वदेश का प्यार नहीं. हे प्रभु ऐसा वर दे मोहे, विजय मिले या वीरगती. वा वा. अमरे साहेब, आपण आपल्या या सर्व प्रेक्षकांना काय सांगाल? मी समस्त भारतवासी आणि आपल्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेला मी सांगू इच्छितो की प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती तरी भारतीय सेनामध्ये जावं आणि देशाची सेवा करावी. देशसेवा ही सर्वप्रथम, त्याच्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी येतात. खूप चांगला संदेश आजच्या या कार्यक्रमामधून आपण घेऊन जाणार आहोत की प्रत्येकाने देशसेवेची संधी जर आपल्याला प्राप्त झाली तर ती घेतली पाहिजे आणि देश हा सर्वतोपरी हे ध्येय वाक्य घेऊन आजच्या कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने आपण आज हा कार्यक्रम केला. मी पुन्हा एकदा आपले कमांडो मधुसूदन सुर्वे, आपले कमांडो पांडुरंग आमरे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, आजचा आपला कार्यक्रम संपवतो. जय हिंद, भारत माता की जय.